नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर डे कोडिंग. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कॉन्स्टंट कशाला म्हणतो, कीवर्ड्स काय असतात आणि डेटा टाइप्स कशाला म्हणतो. चला तर चालू करूया. कॉन्स्टंट कशाला म्हणतो. आता कॉन्स्टंट म्हणजेच काय की ज्याची व्हॅल्यू आपण चेंज करू शकत नाही त्यांना आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट म्हणतोय. मग हे कॉन्स्टंट कुठल्या कुठल्या टाईपचे आहेत, तर पहिला जो कॉन्स्टंट आहे तो म्हणजेच काय, इंटिजर कॉन्स्टंट. मग आता इंटिजर व्हॅल्यू कसले असतात, ज्याच्यामध्ये पॉइंट व्हॅल्यू नसतो त्यांना आपण इंटिजर व्हॅल्यू म्हणतो. फॉर एक्झाम्पल सपोज 2 असेल, 10 असेल, 100 असेल, ह्यांना आपण काय म्हणतोय, इंटिजर व्हॅल्यू. मग मला सांगा 2 ची व्हॅल्यू आपण चेंज करू शकतो का, नाही करू शकत, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, इंटिजर कॉन्स्टंट. ज्याची व्हॅल्यू चेंज करू शकत नाही त्यांना आपण म्हणतोय कॉन्स्टंट. दुसरा काय हो, फ्लोटिंग कॉन्स्टंट. मग फ्लोटिंग व्हॅल्यू कसले असतात, ज्याच्यामध्ये पॉइंट व्हॅल्यूज असतो. सपोज फॉर एक्झाम्पल 2.5 असेल, 3.5 असेल, ह्यांना आपण म्हणतोय फ्लोट व्हॅल्यू. मग मला सांगा ह्यांची व्हॅल्यू आपण चेंज करू शकतो का, नाही करू शकत, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, फ्लोटिंग कॉन्स्टंट. नेक्स्ट काय हो, कॅरेक्टर कॉन्स्टंट. मग कॅरेक्टर कशाला म्हणतोय, अल्फाबेट असेल किंवा एखादा सिम्बॉल असेल, ह्यांना आपण काय म्हणतोय, कॅरेक्टर म्हणतोय. मग मला सांगा ह्यांची व्हॅल्यू आपण चेंज करू शकतोय का, नाही, मग याला आपण म्हणतोय कॅरेक्टर कॉन्स्टंट. नेक्स्ट काय हो, स्ट्रिंग कॉन्स्टंट. स्ट्रिंग म्हणजेच काय हो, एखादं वर्ड असेल, एखादा सेंटेन्स असेल, त्यांना आपण काय म्हणतोय, स्ट्रिंग. मग आता एखादा स्ट्रिंग आहे, ओके, मग आता ह्याची व्हॅल्यू आपण चेंज करू शकतो का, नाही करू शकत, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, स्ट्रिंग कॉन्स्टंट. ओके, म्हणजेच काय की ज्याची व्हॅल्यू आपण चेंज करू शकत नाही त्याला आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट म्हणतो. चला नेक्स्ट आपण पॉइंट बघणार आहोत, कीवर्ड. ओके, आता मला सांगा तुम्ही कॉलेजला जाता. आता मी एक वर्ड सांगतो, सपोज फॉर एक्झाम्पल लायब्ररी. तुमच्या माइंडमध्ये काय आलं, बुक्स, जिथं आपण बसून अभ्यास करू शकतो. मग मला सांगा मी या वर्डचं मिनिंग तुम्हाला सांगितलं का, नाही सांगितलं. का नाही सांगितलं, कारण ते तुम्हाला ऑलरेडी काय माहीत आहे. ओके, मग यालाच आपण काय म्हणतोय, कीवर्ड्स म्हणतोय. मग असे काही वर्ड्स असतात ज्या वर्डचं मिनिंग सीच्या कंपायलरला ऑलरेडी माहीत आहे, अशा वर्ड्सना आपण काय म्हणतो, कीवर्ड्स म्हणतो. ते वर्ड्स आपण डायरेक्टली आपल्या प्रोग्राममध्ये काय यूज करून घेणार आहे. ओके, त्याची डेफिनेशन किंवा त्याचं मिनिंग सांगण्याची गरज नाही, कारण ते ऑलरेडी त्या कंपायलरला काय माहीत आहे. अशा वर्ड्सना आपण काय म्हणतो, कीवर्ड्स म्हणतोय. मग हे सगळे काय तो तुमचे कीवर्ड्स आहेत. ओके, हे कीवर्ड्स आपण पुढे प्रोग्राममध्ये बघणार आहेच. ओके, चला नेक्स्ट पॉइंट बघूया, डेटा टाइप्स. मग आता डेटा टाइपचे टाइप्स बघा कुठले कुठले आहेत. प्रिमिटिव्ह डेटा टाइप आहे, डिराइव्ड डेटा टाइप आहे, युजर डिफाईन्ड डेटा टाइप आहे. आता डिराइव्ड डेटा टाइप्स कुठले आहेत, ॲरे, पॉइंटर, फंक्शन. युजर डिफाईन्ड डेटा टाइप कुठले आहेत, स्ट्रक्चर, युनियन आणि इनम. हे जे पॉइंट आहेत हे पॉइंट आपण पुढे बघणार आहे. ह्यांचे सेपरेट टॉपिक्स आहेत, त्या टॉपिकवरती आपण व्यवस्थित डिटेल्डमध्ये बघणार. ओके, आज आपण बघणार आहे प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स कुठले कुठले आहेत. ओके, मग आता डेटा टाइप्स अजून भरपूर आहेत, म्हणजे प्रिमिटिव्ह डेटा टाइप अजून भरपूर आहेत, पण बेसिकली मेजरली आपण 4 डेटा टाइप काय यूज करतोय जास्तीत जास्त. पहिला आहे इंट आहे, फ्लोट आहे, कॅर आहे आणि डबल आहे. बाकीचे साइंड आहे, अनसाइंड आहे, लॉंग आहे, शॉर्ट आहे, हे सुद्धा काय तो डेटा टाइप्सच आहे. ओके, मग मेजर डेटा टाइप्स कुठले आहेत, इंट, फ्लोट, कॅर, डबल. मग मला सांगा इंटिजर व्हॅल्यू कसले असतात, ज्याच्यामध्ये पॉइंट व्हॅल्यूज नसतो. फ्लोट व्हॅल्यू म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये पॉइंट व्हॅल्यूज असतो. कॅरेक्टर म्हणजेच काय, अल्फाबेट असेल किंवा सिम्बॉल असेल. आणि डबल म्हणजेच काय, फ्लोटिंग पॉइंटच आहे. मग मला सांगा आता हे जे डेटा टाइप्स आहेत, हे डेटा टाइप्स आपण कशासाठी यूज करतो, तर डेटा टाइप हे कशासाठी यूज करतोय, तर व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी आपण कशाचा यूज करतोय, डेटा टाइपचा यूज करतोय. बघा तुम्हाला जर सपोज एखादा व्हेरिएबल क्रिएट करायचा आहे, जे त्यामध्ये जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करायचं असेल तर तुम्ही कसं लिहिताय, इंट ए. ओके, का सांगतो, जर सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादा व्हेरिएबल क्रिएट करायचा आहे, मग तुम्ही फक्त ए लिहिला, बरोबर आहे. मग ए ची मिनिंग सीच्या कंपायलरला माहीत आहे का, नाही माहीत. सीच्या कंपायलरला फक्त एवढंच माहीत आहे. ओके, मग याचं मिनिंग सीच्या कंपायलरला माहीत नाही आहे. मग सीच्या कंपायलरला सांगायचं आहे की ए हा काय व्हेरिएबल आहे. मग तो सांगण्यासाठी आपण कशाचा यूज करतोय, डेटा टाइपचा यूज करतोय. म्हणून आपण लिहितोय इंट
ए. मग आता सीच्या कंपायलरला कळतोय की ए हा काय व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये इंटिजर टाईपची व्हॅल्यू काय हो स्टोर्ड आहे. मग डेटा टाईप आपण कशासाठी यूज करतोय, व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी. आणखी कशासाठी यूज होतोय, तर ए या व्हेरिएबलमध्ये कुठल्या टाईपची व्हॅल्यू स्टोअर होणार आहे हेही आपल्याला कशावरनं कळतोय, ह्या डेटा टाईपवरनं कळतोय. आणि ए या व्हेरिएबलची साईज किती असणार आहे हेही आपल्याला काय हो डेटा टाईपवरनं कळतं. मग आता इंटिजरची साईज जर बघितला तर काय हो 4 बाईट, डिपेंड ऑन ऑपरेटिंग सिस्टम. जर 32 बीट असेल तर 2 बाईट आणि 64 बीट असेल तर 4 बाईट. नेक्स्ट फ्लोटचा आहे 4 बाईट, कॅरेक्टरचं आहे काय हो 1 बाईट आणि डबलचं आहे काय हो 8 बाईट. हे काय आहे तो तुमच्या डेटा टाईपचे साईज आहेत. आणखी एक ह्याच्यामध्ये आपल्याला पॉईंट बघायचा आहे डेटा टाईपमध्ये काय हो फॉर्मॅट स्पेसिफायर. मग आता इंटिजरचा फॉर्मॅट स्पेसिफायर काय आहे %d, फ्लोटचा %f, कॅरेक्टरचा %c आणि डबलचा %lf. आता हे जे फॉर्मॅट स्पेसिफायर आहेत हे फॉर्मॅट स्पेसिफायर कशासाठी यूज करतो ते तुम्हाला पुढे प्रोग्राममध्ये सांगणार आहे. फक्त आता एवढंच लक्षात ठेवा, इंटिजरचा फॉर्मॅट स्पेसिफायर %d, फ्लोटचा फॉर्मॅट स्पेसिफायर %f, कॅरचा %c, डबलचा %lf. ओके, क्लिअर झालं आता. ओके, इथंच हा व्हिडिओ संपलेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.